नावाची आहे तिला अथर्व ऋषींचा विवाह झालेला आहे. ख्याती नावाची आहे तिचा भृगु ऋषींशी विवाह झाला आहे. अरुंधतीचा विवाह वशिष्ठ मुनींशी झालेला आहे. अनसूया अत्रींबरोबर विवाह झाला आहे. क्रिया तिचा कृतू या ऋषींबरोबर विवाह झाला आहे. श्रद्धा नावाची जी कन्या आहे तिचा अंगिरा ऋषींशी विवाह झालेला आहे. हवीरभू नावाची कन्या आहे तिचा पुलस्त्य ऋषींबरोबर विवाह झालेला आहे. आणि गती नावाची आहे तिचा पुलह ऋषींबरोबर विवाह झाला आहे. अशा 9 कन्यांचा विवाह या ऋषींबरोबर झालेला आहे. तर आता ते म्हणतात की आता मी चाललो म्हणे, आता माझं काम संपलं, मी आता पुन्हा तपश्चर्येला जातो. तेव्हा देवहूती म्हणते की असं कसं, कन्या तर आपापल्या घरी गेल्या, मला पुत्र नको का? बरं म्हणे ठीक आहे, कारण कपिल देवांना यायचं होतं ना, म्हणून ते थांबलेले आहेत. आणि या दोघांच्या पोटीमध्ये, या दोघांच्या पोटी कपिल देवांनी अवतार धारण केलेला आहे. डायरेक्ट 8 वर्षाचे तरुण असे कपिल मुनी भगवान तिथे प्रकट झालेले आहेत. बोला कपिल भगवान की जय. कार्तिक महिना कृष्ण पंचमी तिथी कृष्ण पक्ष या दिवशी बुधवारी मध्याणी कपिल मुनींचा अवतार झालेला आहे. आता हा अवतार निर्माण कपिल मुनी आल्यानंतर कपिल मुनी आपल्या वडिलांना सांगतात की आता तुम्ही जाऊ शकता, तुम्ही जा. आता तुम्ही कशासाठी तपस्या करा, तर तुमच्या आत्मउद्धारासाठी तपस्या करा. आता कशासाठी, संसारासाठी नको, कशासाठी नको, तुम्ही तुमचं आत्मउद्धार करून घ्या. आईचे जे काय आहे, आईला जो उपदेश करायचा, आईचं जे उद्धार करायचं ते मी करेन म्हणून, त्याच्यासाठीच मी आलो आहे. आणि या कपिल मुनींनी आपल्या मातेला, आपल्या आईला उपदेश केला आहे, आत्मउपदेश केलेला आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिलेली आहे. आणि त्यांनी एक गीता लिहिली आहे, त्याला म्हणतात कपिल गीता. आणि या कपिल गीतेमध्ये सांख्यशास्त्राची निर्मिती त्यांनी केलेली आहे. 9 भाग आहेत, म्हणजे एक आहे ते सांख्यशास्त्राचं ज्ञान आहे, वेदांताचं ज्ञान आहे, भक्तीची नामसाधना आहे, आणि उरलेल्या 6 अध्यायांमध्ये संसार चक्राचं वर्णन केलेलं आहे. ही आहे कपिल गीता. मग सांख्यशास्त्र म्हणजे काय, तर सांख्यशास्त्र म्हणजे कसं आहे की सांख्यशास्त्र म्हणजे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे भगवंत आहे, प्रकृती म्हणजे आपली सगळी चराचर सृष्टी, आणि पुरुष म्हणजे स्त्री पुरुष जे असतात. मग प्रकृती म्हणजे जी नरदेह जो आहे, मग प्रकृती आणि पुरुषाचं जेव्हा मिलन होतं, आत्मा परमात्म्याचं जेव्हा मिलन होतं, तेव्हा त्याच्यातून वेगळ्या परमानंदाची प्राप्ती होते. हे एक तत्त्वज्ञान आहे. आता देवहूती विचारते, म्हणजे आई विचारते पुत्राला की मला सांग की आनंद कुठे आहे. सेम प्रश्न आहे, मगाशी जे पाहिले तेच. आनंद कुठे आहे, सुख कशात आहे, समाधान कशात आहे, मला सांग तू. तेव्हा कपिल मुनी सांगतात, बघ आई, जड वस्तूत खरा आनंद नाही, विषयांमध्ये पण खरा आनंद नाही, तृप्ती नाही. विषय हे क्षणिक सुख देतात, तर नंतर दुःख देतात. देतात की नाही, क्षणिक सुख असतं, एक वाराची झुळूक आली पण नंतर त्याच्या डबल गरम होतं. हे साधं उदाहरण. आनंद म्हणजे काय नाही, तर आत्मा जो आहे किंवा परमात्मा जो आहे तो आनंद आहे, जो आपण पहिल्याच दिवशी बघितला. सच्चिदानंद रूप आहे, जो आनंद सच्चित आनंद आहे, तो खरा आनंद आहे. परमात्म्याचं स्वरूप हे आनंद आहे. बाह्य विषयात आनंद नाही आहे, आनंद अंतःकरणात, हृदयात आणि आपल्या आत्म्यामध्ये आहे, तो खरा आनंद आहे. आता काय सांगतात ते की याच्यामध्ये तेच सांगितलं आहे त्यांनी की जीव जो आहे तो जीव संसाररूपी सागरामध्ये अडकलेला असतो, तो निघत नाही, म्हणून तो दुःखी होतो. मग आता दुसरं त्याला कारण काय असतं, तर मन असतं. आपण दुःखी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन. आपल्या मनाने ठरवलं आपण सुखी राहायचं तर आपण सुखी राहतो, आपल्या मनाने ठरवलं दुःखी राहायचं तर दुःखी होतो. म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. मग आता मन चंचल आहे, आडदांड घोडा आहे, तो काबूत ठेवला जात नाही. गीतेमध्ये अर्जुन विचारतोय, चंचलैहि मन कृष्णा, चंचलैहि मन कृष्णा प्रमादी बलवत्तरम तस्याह निग्रहं मन्ये वायोरीवच दुष्करम. वाऱ्याची मोठ बांधता येते, वारा थांबवता येतो, पण हे वाऱ्यासारखं आघात धावणारं जे मन आहे हे कसं रे बाबा थांबवायचं. तेव्हा भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. पण मनाला काय शास्त्रात सांगितलेलं आहे माहिती आहे, मनाला माकडाची उपमा दिलेली. माकड कधी एका ठिकाणी बसतं का, ते इथे चाळे करतं, तिथे चाळे करतं, याच्यावर उडतं, त्याच्यावर उडतं. बरं, मग जर मन कसं आहे माहिती आहे का, त्याच्याहीपेक्षा मन कसं धावतं आपलं, तर जर आधीच मरकट म्हणजे आधीच माकडं, त्यात त्याला मध्य पाजलं आणि त्याला विंचू चावला तर ते कसं नाचेल, विचार करा. आधीच ते उड्या मारतं, परत त्याला मध्य पाजल्यावर ते डोलेल, मग त्याला विंचू चावला की ते. हे मन आहे आपलं, म्हणजे कुठेही थारा नसतो.
मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोरं, किती हाकला हाकला परी येतं पिकावर. बहिणाबाई चौधरींनी सांगितले मन कसं आहे. तर एवढं असं मन आहे ना, या मनावर तुम्ही संयम ठेवा. हे मन तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतं. मग हे मन नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर याच्यामध्ये एक ज्ञानमार्ग आहे जो निवृत्तीचा आहे. मग सांख्यशास्त्र आहे. मग सांख्यशास्त्रामध्ये कसं आहे की भक्ती मार्ग आहे. मग भक्ती मार्ग म्हणजे काय, तर भक्तीने तुम्ही मन, नामस्मरणाने तुम्ही मन स्वतःचं नियंत्रणात ठेवू शकता. मग नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यानधारणेनं म्हणजे योग, युज या धातूपासून निर्माण झालेला योग, ॲक्च्युली योगा नाही आहे, त्याला योग म्हणतो. मग योग म्हणजे काय, योग म्हणजे जोडणे. मग काय जोडायचे आपल्याला, तर आत्म्याला परमात्म्याशी जोड द्यायची, म्हणजे आपलं मन शांत होईल, म्हणजे भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल. ध्यान योग ज्याला म्हटलं जातं, ध्यान करून नामस्मरण करून हा योग आपण साधायचा आहे. मग आणखीन पुढे या ध्यान धारणेसाठी काय सांगितलं आहे, तर अष्टांग योग सांगितलं आहे. मग अष्टांग योगामध्ये आहे यम, नियम, आसम, प्राणायाम, प्रत्याहार, ते सगळं असतं ना, कुंभक, रेचक वगैरे तुम्ही करता. हे सगळं केल्यानंतर कसं असतं की इडा, पिडा, पिंगल या ज्या नाड्या आहेत त्या इडा डाव्या नागपुडीतून निघून उजव्या नागपुडीला स्पर्श करते आणि मेंदूत जाते. योग म्हणजे फार मोठं कर्म आहे ते. नंतर पिंगला उजव्या नागपुडीतून डाव्या नागपुडीला स्पर्श करते आणि मेंदूत जाते. आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती माकड हाडापासून सरळ ब्रह्मरंध्रापर्यंत येते. आणि इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तिन्हींच्या प्रवाहामध्ये आपली 7 चक्र येतात. मग ही जेव्हा छेदून त्या जातात नाडी, तेव्हा ते आपलं ब्रह्मरंध्र ओपन होतं आणि आपली कुंडलिनी जागृत होतं. तर हे आपल्यासाठी नाही आहे, म्हणजे आपण संसार करणारी माणसं आहोत. आपण काय करायचं, आपण नामस्मरण करायचं. मग आता मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर चक्र, अनाहत म्हणजे हृदयाजवळ असतं ते विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्राधार चक्र. इथे ही झाली कुंडलिनी जागृत. होऊ शकते, तुम्ही तेवढं जर केला योग, तेवढी साधना केली तर होऊ शकतं, पण त्याला सिद्ध पुरुषाची तेवढी आपल्याला सिद्ध होण्याची गरज आहे. मग आपण काय करायचं, आपण नामाची जोड घ्यायची, नामाने जोड करायची आणि भगवंताच्या जवळ जायचे. मग नाम कसं घ्यायचं आहे, तर नामाने मन एकाग्र होतं, मनावर नियंत्रण होतं, शांत एका चित्ताने बसून नाम घ्यायचे. मग नामामध्ये कपिल मुनी काय सांगतात, तर नामामध्ये नामी पाहिजे, म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो तो. नामामध्ये मन केंद्रबिंदू पाहिजे. नामस्मरणात मनाची, चित्ताची एकाग्रता तुम्ही केली पाहिजे, तुमची तद्रुपता, तंद्री लागली पाहिजे. नामस्मरणात तालबद्ध श्वास व्हायला पाहिजे, जसं आपण ओम ओम करतो तसं आहे, किंवा श्रीराम जय राम, जय जय राम, किंवा कुठलाही ओम नमः शिवाय जो तुम्ही योगाने शिकता ते. आणि किती लक्ष नाम घेतल्यापेक्षा किती लक्ष देऊन नाम घेतलं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. बघा, सगळ्या गोष्टी जरी सांगितल्या त्यातलं एक जरी तुम्ही अंगीकारलं तरी चालतं, कारण आपण सामान्य मनुष्य आहोत. आपल्याला जसं कळतं, जसं भावतं तसं आपण करायचं. फक्त आपला भाव, आपली श्रद्धा भगवंतावर चांगली ठेवली, निष्ठा चांगली ठेवली की सगळं भगवंताला, कारण पत्रम पुष्पम फलम तोयम, काही दिलं तरी चालतं, तो भावाचा भुकेला आहे. मग श्वासा इतके हरिनाम घ्यावेत, जन्मभरीच्या श्वासा इतके घेते येले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम, नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चीला दाम. काही देवावं लागत नाही, देवाला काही द्यावं लागत नाही, आपण आपल्याला भगवंत मिळतो, कारण आपल्या संतांनी हेच केलंय. आता हे नाम घेण्यासाठी 4 प्रकार, आपली जी वाणी आहे ही 4 प्रकारची आहे. वैखरी आहे, मध्यम आहे, पश्चंती आणि पराय. आता वैखरी म्हणजे मोठ्या मोठ्याने, जर आपल्याला सवय नसेल तर आपण मोठ्याने बोललो तरी चालतं. मग नंतर हळूहळू आपण कंठातून बोलायला लागतो, मध्यमेतून ओम नमः ओम नमः. मग नंतर पश्चंती, हृदयामधून. तुम्ही जर सवय केली ना तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल, कारण हे सांगून नाही करणार, ॲटोमॅटिक तुमच्या मनातून, तोंडातून ते निघत असतं तो नाम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. आणि परा म्हणजे नाभीतून नामसाधना करणे, तिथे तुमचा कंठ किंवा तुमचे ओठ हलवावे लागत नाहीत. म्हणून आम्हाला जी पदवी मिळते हरिभक्त पारायण, ही खूप महान पदवी आहे, तिला खूप जपावी लागते, कारण गादीवर बसण्याचं, नारद मुनींच्या गादीवर उभं राहण्याचं हे मोठं भाग्य असतं. परा, हरिभक्त परा म्हणजे परा वाणीने जे कीर्तन आणि कथा करतात ते हरिभक्त परायण. मग आता कबीर मुनी आपले काय सांगतात की तुम्ही नाम कसं घ्या की तुमच्या रोमरोमामध्ये राम कसा येईल. 8 मास मुकुसू जपे, म्हणजेच वैखरीने 8 मास मुकुसू जपे, 16 मास कंठू जपे म्हणजे मध्यमाने, 32 मास हृदय जपे म्हणजे पश्चंती,
मन में रहे ना पाप, एवढं केलं की तुमच्या मनात पाप राहणार नाही. 5 बरस जब नाभी से जपे, 5 बरस जप नाभी से जपे, रग में बोले रग रग बोले राम राम. म्हणजे जेव्हा परावाणीने, कारण ही प्रॅक्टिस करावी लागते, कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय येत नाही. अभ्यास योगेन ततो मामिच्छातुम धनंजय. जेव्हा विचारतोय की हे कसं शक्य आहे एवढं करणं, भगवंत म्हणतात काही कठीण नाही आहे, तुम्ही सराव करा, सराव केल्या केल्या तुम्हाला सगळं येतं. आणि अशा प्रकारे हे नाम तुम्ही घ्या असं देवहूतीला सांगतात. कारण आपल्या ज्या संतांनी केलंय ना हो, हे संतांनी सगळं नामानेच केलेलं आहे. बघा ना, नाम घेऊन पांडुरंग हरी, वासुदेव हरी, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल. आपली जी जनाबाई होती, जनाबाईला बघायला एक संत आले की बाई ही कोणीतरी जनाबाई महाराष्ट्रातली आहे, मला वाटतं कबीर मुनीस आले होते. तर बघतात तर ही जनाबाई भांडते गोवऱ्यांवरून. अरे ही तर संत आहे आणि ही भांडते का म्हणे. तेव्हा विचारतात तिला, हे काय तू संत म्हणे, तू भक्त आहेस म्हणे पांडुरंगाची आणि तू तुझ्या गोवऱ्यांसाठी भांडतेस. हां मग का नाही भांडणार म्हणे, कारण तिने माझ्या गोवऱ्या घेतल्यात. पण मग गोवऱ्या तर सारख्या दिसतात. मग कसं काय सारख्या दिसतात, पण मला माहिती आहे ना माझी गौरी कुठली आहे, कसं बाई ओळखायचं. घ्या गौरी, लावा कानाला, पांडुरंग पांडुरंग आवाज येईल, ती गौरी माझी. एवढी नामात ताकद आहे. नाम स्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महापापांचे गिरीवर राम नामे नासती. अशा प्रकारे रामात. आता जेव्हा आपले चोखामेळा गेले, चोखामेळा थोडं कमी दर्जाचं काम करायचे, त्यामुळे एक मंगळवेढ्यामध्ये बादशाची भिंत बांधताना त्या भिंत पडून त्याच्यामध्ये आपले चोखामेळा मृत झाले. पण आता तिथे अनेक जण मेले, अनेक जण मृत झाले. नामदेवांना विचारलं गेलं की आपल्या चोखाचे अंत्यसंस्कार करायचे तर त्याची अस्थी कशी कळेल. नामदेव म्हणाले, प्रत्येक अस्थी घ्या, कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल आवाज येईल, पांडुरंग पांडुरंग आवाज येईल, तो माझा चोखा. बघा किती किती नामामध्ये ताकद आहे, की मेल्यावर त्या हाडांमध्ये सुद्धा नाम येतं. एवढी नामामध्ये ताकद आहे. पुढे आपण उद्या नामाचं खूपच बघणार आहोत. तर अशा प्रकारे हा उपदेश कपिल मुनींनी आपल्या आईला केलेला आहे. आणि आईला नंतर काय सांगतायत की आई तू काय कर माहिती आहे का, श्रीहरीच्या प्राप्तीसाठी भक्तीसारखा दुसरा मार्ग नाही. तू भक्ती कर आणि जीवाला आनंदाची भूक आहे, मग आनंद भक्तीने मिळतो. आणि आनंदरूपी जो आहे तो फक्त परमात्मा आहे. परत सांगतात त्यांनी, ज्ञान आणि वैराग्याने आणि भक्तीने तुला जे मोठे वाटतील, जे योग्य वाटतील त्यांचा तू सत्संग कर. आणि काय कर माहिती आहे माते, आता मी जो तुला उपदेश केला आहे तो तू तुझ्या मनाला कर. किती महत्त्वाचं आहे मन. बघा, मनाला श्रोता बनव आणि तू त्या मनाला सांग की मन कसं ठेवलं पाहिजे, आनंद कसा आहे, परमात्मा कोण आहे. आता जो उपदेश दिला आहे तो मनाला दे आणि असं तू कर आणि सत्संग कर. अशा प्रकारे हे कपिल मुनी आईचा आत्मोद्धार केलेला आहे, उपदेश दिलेला आहे, आत्मउपदेश, आणि निघून गेलेले आहेत. ईशान्य दिशेला कपिल मुनी निघून गेलेले आहेत. आता हे कपिल मुनी कुठे गेलेत तर जिथे जगन्नाथपुरीच्या इथे गंगासागर आहे, त्या सागरामध्ये सागराने वाट करून दिली असं सांगितलेलं आहे. तिथे जेव्हा सूर्य मकर राशीत जातो, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी असं म्हणतात की तिथे वाट होते अशी, आणि तिथे कपिल मुनींचा काहीतरी आश्रम की गुहा आहे, मी अजून गेलेली नाही. तर तिथे त्यावेळेला दर्शन घेणं फार चांगलं असतं, कारण त्याच वेळेला ते तिथे गेलेले आहेत. आता ही जी देवहूती आहे हिचासुद्धा परमार्थी आणि संसारी दोन्ही प्रकारचा उद्धार झाला आहे आणि तिचं कौशिक नदीमध्ये रूपांतर होऊन ती सुद्धा नदीच्या स्वरूपामध्ये गेलेली आहे. मग आता हे जे सगळं घडलं, हे घडलं ते ठिकाण कुठलं आहे. कर्दम ऋषींनी तपश्चर्या केली, देवहूतीला जिथे कपिल मुनींनी उपदेश केला, जिथे कपिल मुनींचा अवतार झाला, ते आपल्या भारतामध्ये आहे. ते आहे गुजरात राज्यामध्ये. रेल्वे स्टेशन म्हटलं तर बडोद्याजवळ मातृगया सिद्धपूर स्टेशन जे आहे, रेल्वे स्टेशनजवळ हे ठिकाण आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे सांगण्यासाठी. तर तिथे मातृगया म्हणून आईचं श्राद्ध, मातेचं श्राद्ध तिथे खास करून केलं जातं. कारण माता ही सर्वगुण संपन्न आणि पित्यापेक्षा मातेला जास्त आपल्या शास्त्रात महत्त्व दिलेलं आहे. तिथे असं दिलं की 15 आणि 16 म्हणजे 16 संस्कार आहेत, त्याच्यातला एक एक पिंड असं तिथे केला जातो. कारण मातेला बाळाचा सहवास हा जास्त मिळालेला असतो. बरोबर आहे ना. 9 महिन्यापासून ती स्वतः बाळाला जवळ ठेवत असते. जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा तो पित्याला बघतो,
पण त्याचा सहवास मातेला जास्त मिळालेला असतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर इथे हा अध्याय म्हणजे सांख्यशास्त्र संपलेला आहे. याच्यानंतर हरिहर भेद. आता हरिहर भेद कोणी केला? हरिहर भेद सगळ्यांनी केला. हरिहर भेद कळतोय का तुम्हाला? हरी म्हणजे कोण? तर विष्णू. हर म्हणजे महादेव. तर महादेव आणि विष्णू यांच्यामध्ये बराच भेद करणारे लोक आहेत. आता हा भेद कोणी कोणी केला? नाही आमचा विष्णू मोठा, नाही आमचा शंकर मोठा. हे जे भेद केलेले आहेत हे देवांनी केलेत, संतांनी केलेत, ऋषीमुनींनी केलेत, आपणही केलेत. उभा गंध आडवा गंध असं म्हटलं जातं. आडवा गंध आपले भस्म लावतात आपले महादेव, उभा गंध आपण लावतो. तर एकदा भृगु ऋषी 5 मिनिटात आटपते मी. एकदा भृगु ऋषी काय करतात की कोण श्रेष्ठ आहे बघायला जातात ब्रह्मा विष्णू महेशपैकी. आणि ते मग पहिल्यांदा जातात ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांकडे गेल्यावर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत असतात. ह्याला काही पडलेलीच नाही आहे, मी आलोय, मला कळतच नाही याला मी आलो, एवढा मोठा ऋषी, ह्याचं काही काम नाही, हा काय श्रेष्ठ. महेशांकडे जातात. महादेव तपस्येत विलीन झालेले असतात, ते तपस्वी आहेत. तर त्यांचंही लक्ष जात नाही, नाही हा पण देव बरोबर नाही आहे. आता जातात विष्णूंकडे. विष्णू शेषशय्यावर पहुडलेले असतात, माता लक्ष्मी पाय चुरत असते. हा आता झोपला आहे मस्तपैकी, हा पण कामाचा नाही. पण आता दोघांना बघून आल्यानंतर तिसऱ्या वेळ राग अनावर झालेला आहे. राग अनावर झालेल्या जोरात त्यांच्या वक्षस्थळावर हे भृगु ऋषींनी लात मारलेली आहे. आता लात मारल्यानंतर कृष्ण भगवंत म्हणतात, अरे 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 लागलं का तुम्हाला? बघू पाय द्या तुमचा, चांगला आहे ना, व्यवस्थित आहे ना, माझी छाती वज्रासारखी आहे ना, तुम्हाला लागलं असेल. आणि त्या पायाला ते कुरवळायला लागले. प्रेमाने कसं आपलंसं करायचं हे भागवत सांगतं. भागवत हे प्रेमाचं शास्त्र आहे, भागवत हे मुक्तीचं शास्त्र आहे, आणि भागवत हे भक्तीचं शास्त्र आहे. आणि मग त्यांना असं वाटलं की नाही हाच देव श्रेष्ठ आहे. बघा ना, प्रेमाने ए खुर्ची दे, मी घेऊ का खुर्ची? घ्या ना घ्या ना, लगेच मिळते की नाही. आम्हाला खुर्ची द्या असं म्हटलं नाही मिळणार, पण बरं वाटलं असतं जरा खुर्ची मिळाली असती. असं प्रेमाने म्हटलं तर दोघे जण येतील द्यायला. हा भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. मग हाच खरा श्रेष्ठ देव, म्हणजे विष्णू श्रेष्ठ, मग महादेव कनिष्ठ, असे हे भेदभाव निर्माण झालेले आहेत. मग हे भेदभाव आपल्या संतांनी केलेले आहेत. त्या एका संताचं आपण चरित्र आपण ऐकूया आणि ते विराम घेऊया. कसं आहे की आपल्याकडे नरहरी सोनार तुम्हाला माहिती आहे, संत होऊन गेलेत आपले. आता हा नरहरी सोनार पंढरपुरामध्ये राहत असे, आणि भक्त कोणाचा होता? महादेवाचा. राहत कुठे होता? पंढरपुरात. आता हा मोठा नामांकित सोनार होता, म्हणजे जसे आता PNG वगैरे आहेत तसा सोनार होता. आता एका व्यापाऱ्याने काय केलं, त्याला मुलगा व्हावा म्हणून त्याने पंढरपूरला पांडुरंगाला नवस केला की मला पुत्ररत्न होऊ दे, मी तुला चांदीचा करगोटा घालेन. त्याला पुत्ररत्न होतो, आणि मग तो PNG ज्वेलर्स म्हणजे त्यावेळेचे PNG म्हणजे आपल्या नरहरी सोनारांकडे जातो. आता हा व्यापारी जो असतो हा खराखुरा नवस पेडणारा असतो. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक जोक आहे, विनोद आहे, की एक माणूस असाच म्हणतो की मला मुलगा होऊ दे, मारुतीला नवस करतो, मला मुलगा होऊ दे, मी तुला सोन्याचा अंगरखा घालेन. मारुतराया म्हणतात सोनं मिळणार आहे कधी नव्हे ते. आता हा गमतीचा भाग आहे. त्याला मुलगा होतो, 1 महिना होतो, 2 महिना होतो, 3 महिने होतात. मारुती वाट बघतात, हा कधी घेऊन येतो सोन्याचा अंगरखा, मला तर सांगून गेलाय. मग त्याच्या स्वप्नात जातात, अरे तू मला अंगरखा देणार होतास? हो म्हणे, आलो म्हणे, 4-5 दिवसातच येतो, काय काळजी करू नका मारुतराया म्हणे. लगेच म्हणे उद्या बारसं घालतो पोराचं आणि येतो. पोराचं बारसं घालतो, पोराचं नाव सोन्या ठेवतो, त्या सोन्याचा अंगरखा घेतो, मारुतीरायांना देतो. हसलात तरी चालणार, मस्त हसेल. पण असा हा व्यापारी नव्हता. हा खरोखर चांदीचा करदोटा करायला त्या आपल्या सोनारांकडे गेला आणि म्हणाला, तर म्हणे त्याचं तोंड मी नाही बघत म्हणे, त्याचं तोंड कोण बघणार आणि ते माप कोण घेणार, मी नाही येणार म्हणे पांडुरंगाजवळ, तुम्ही नका येऊ. पण कसं करणार? एक काम करा, तुम्ही त्या व्यापाऱ्याला सांगतोय सोनार की तुम्ही दोरा घेऊन जा, त्या दोऱ्याने त्याच्या कमरेचं माप घ्या, तो दोरा आणून द्या, मी करदोटा बनवून देतो चांदीचा. ठीक आहे, असं केल्यानंतर आणतो, तो करगोटा बनवला जातो, पण तो लहान होतो. मग परत येतो, मग थोडा मोठा करतो, परत मोठा होतो. असं 2-3 वेळा झाल्यानंतर व्यापारी म्हणतो, का हो असं करताय? एवढं नका ना मला हेलपाटे घालायला लावू, माझा नवस किती लवकर पूर्ण केला, तो फेडताना एवढा का त्रास देताय तुम्ही? एक काम करा, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा, तुम्हाला नाही ना त्या काळ्याचं तोंड बघायचं, नका, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा, पण तुम्ही तुमच्याच प्रकारे माप घ्या, कारण अंगठीचं माप पण सोनारच घेऊ शकतो.
आपण कितीही दिलं तरी सैल होते, घट्ट होते, सैल होते. ठीक आहे म्हणे, चालेल, आता काहीतरी करून बिझनेस तर करायचा आहे आणि ग्राहक तर आहे आपल्याकडे. मग डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि आता हे नरहरी सोनार गाभाऱ्यात गेलेत विठ्ठलाचं माप घ्यायला. आता माप घ्यायला लागल्या तर त्यांना असं काहीतरी असं दिसतंय की शिवपिंडीसारखं हाताला काय लागतंय. नाही नाही नाही, असं काही नाही. परत माप घेत आहेत तर परत शिवपिंड हाताला लागते. परत तिसऱ्यांदा करतात तेव्हा पटकन डोळ्यावरची पट्टी काढतात. मी दुसऱ्या मंदिरात तर आलो नाही, तेव्हा प्रत्यक्ष महादेव त्यांना दर्शन देतात आणि विठ्ठलही देतात. अरे मीच आहे, वरती बघ, मीच आहे म्हणे. हे दोघेही आम्ही एकच आहोत, तू हरी म्हण नाही तर हर म्हण, आम्ही दोघेही एकच आहोत. आणि तेव्हापासून हा नरहरी सोनार जो पांडुरंगाचा भक्त होतो तर तो आपल्या अभंगातून म्हणतो, देवा तुझा मी सोनार तुझे हरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. तर अशा प्रकारे पांडुरंगाचा निस्सीम भक्त हा नरहरी सोनार हे आपले संत झालेले आहेत. आणि याचसाठी दत्तांनी अवतार धारण केला आहे की त्रिगुणात्मक शक्ती जी आहे ते आम्ही एकच आहोत. हरी पण मी आहे, हर पण मी आहे आणि ब्रह्म पण मीच आहे, एकच आहोत, फक्त आमची कामं वेगवेगळी आहेत. आणि ह्या अनसूया आणि अत्री ऋषींच्या पोटी दत्तात्रेयांनी जे अवतार धारण केला. आता याच्यामध्ये कसं सांगितलंय की तिचं जे पातिव्रत्य भंग करण्याचा या तिन्ही देवता, तिन्ही देवी, थोडक्यात अगदी सांगते कारण ही कथा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. दत्त जयंतीला याचं कीर्तन सुद्धा होतं, त्यात ही कथा सांगितली जाते. आणि मग तो स्त्री हट्ट पुरवण्यासाठी हे तिन्ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश अनसूयेच्या, बघा अनसूया हे नाव आहे, अनुसया नाही, अनसूया, जिला कोणतीही असूया नाही. त्यामुळे तुम्हाला कुठेही अनुसूया लिहिली की लगेच करेक्ट करून टाका, अनसूया. तर ही अनसूयांच्या आश्रमात जाते आणि त्यांना आता अतिथी देवो भव आल्यानंतर भोजन करा वगैरे सांगितल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला साधं सुधं जेवण नको आहे, तर आम्हाला न अग्नी म्हणजे नग्न म्हणजे ज्याला अग्नीचा स्पर्श नाही असं जेवण, म्हणजे तिकाला बाधित म्हणजे सगळ्याकडून, हे जे आपण काही म्हणत असतो की विवस्त्र वगैरे असं नाही आहे, ज्याला अग्नीचा स्पर्श झाला नाही असं अन्न आम्हाला दे. मग अग्नीचा स्पर्श न होता सुद्धा जे गरम असतं ते काय असतं, मातेचं दूध असतं. आणि मग ही काय करते, हिला कळतं कारण ही मोठी पतिव्रता आहे, यात्री मुनींची पत्नी आहे, धर्मपत्नी आहे, तेव्हा ती आपल्या पतीच्या चरणांचं जे तीर्थ ठेवलेलं असतं ते तीर्थ घेते आणि यांच्यावर शिंपडते आणि तिन्ही बाळं करते ती. आणि या तिन्ही बाळांना ती आपलं दुग्धपान म्हणजे स्तनपान करते आणि अशा प्रकारे या अतिथींचं जेवण जे आहे ते त्यांना देते. आणि मग 6 महिने झाले तरी हे देव तिथेच त्या पाळण्यामध्ये खेळत असतात अनसूयेच्या आश्रमामध्ये आणि खूप सुखसमाधानाने ती पण त्यांचं लालन पोषण करत असते. पण या देव्यांना नंतर आपले पतिदेव आले नाहीत म्हणून ते विचारतात, तेव्हा नारद मुनी सांगतात की ते तिथेच आहेत, आता लहान बाळं झालेली आहेत. या तिन्ही देव्या येतात, खूप सुंदर आहे ते आख्यान, पण आता मी पटकन सांगते. आल्यानंतर मग ती सांगते तुम्ही ओळखा. नाही गं म्हणे, आम्हाला नाही ओळखता येणार, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. पुन्हा ती तीर्थ शिंपडते आणि हे देव परत पूर्ववत होतात आणि आपापल्या देवींबरोबर जायला निघतात. तेव्हा अत्री मुनी म्हणतात, इतकं सुंदर सुख मला दिलं तुम्ही, तर तुम्ही माझ्या पोटी पुन्हा या. तेव्हा मग असं सांगितलेलं आहे की विष्णू दत्त म्हणजे दत्तांनी जे आपण त्याला म्हणजे दत्तगुरू जे एकमुखी दत्त जे अवधूत जे म्हणतो ते अत्री ऋषींच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. आणि हे 3 देव म्हणजे कोण आहेत माहिती आहे का, दुर्वास मुनी म्हणजे दत्तात्रय, अवधूत दत्तात्रय, दुर्वास आणि चंद्र. याच्यापैकी अवधूत जे दत्तगुरू आहेत ते तिथे राहिलेले आहेत आणि दुर्वास मुनी हे आपल्याला माहिती आहे ते तपाला गेलेले आहेत आणि चंद्र आपल्या ग्रहांमध्ये स्थापन झालेले आहेत. अशा प्रकारे हे 3 देव अशा प्रकारे एकत्र येऊन, का
तर फक्त मानवाला, संतांना, ऋषींना कळावं की आम्ही एक आहोत.